दैनंदिन खाण्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ब्रेड. मात्र आता हा ब्रेड पण दुधानंतर जीवघेणा ठरलेला आहे. ब्रेड असेल किंवा पिझ्झा असेल, हे दोन्ही पदार्थ कॅन्सरजन्य रोगांना आमंत्रण देतात, असं एक संशोधन समोर आलंय. ब्रेड खाताय? सावधान, तुमच्या घरातला ब्रेड जीवघेणा ठरतोय. ब्रेड खाल्ल्यानं होतोय कॅन्सर. ब्रेड प्रत्येकाच्या घराघरात ब्रेड बटर, चहा पाव, दूध ब्रेड, ऑमलेट पाव, बन पाव, मिसळ पाव हे तर हवंच. अरे याशिवाय चालेल तरी कसं? आणि हो, जिभेसाठी कधीतरी पिझ्झा पण हवाच. ब्रेड शिवाय आपण विचारही करू शकत नाही असा हा घराघरात घर करून बसलेला पदार्थ. पण हा ब्रेड तुमच्या जीवावर उठलाय असं कोणी सांगितलं तर तुम्ही म्हणाल, छे काय हो, काही. पण सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं ब्रेडमुळे कॅन्सर होतो असा दावा केलाय. ब्रेडमध्ये कॅन्सरजन्य केमिकल्स असल्याचा दावा या संस्थेनं केलाय. ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम लोडेट हे केमिकल्स आहेत. याचा वापर पीठ फुगवण्यासाठी केला जातो. पीठ फुगवल्यानंतर केमिकल्स राहत नाहीत असा दावा केला जातो. पण सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं दिल्लीतल्या बेकरी आणि फास्ट फूड जॉईंटमधल्या ब्रेडचे नमुने घेऊन तपासणी केली, ज्यात उत्पादनांमध्ये याचं घातक प्रमाण पाहायला मिळालं, असा या संस्थेचा दावा आहे. केमिकल्समुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळतं. या केमिकल्समुळे मूत्रपिंडाचे विकार होऊ शकतात. थायरॉइड सारख्या आजाराला आपण निमंत्रण देऊ शकतो. इतकंच नाही तर केमिकलच्या अतिसेवनानं कॅन्सरही होऊ शकतो. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेनं दिल्लीत 38 नमुन्यांची तपासणी केली, ज्यात 84% ब्रेडमध्ये ब्रोमेट आणि लोडेट आढळलं. तर पिझ्झा बर्गरच्या ब्रेडमध्येही घातक प्रमाणाच्या बाहेर हे केमिकल्स आढळले. अन्न प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं 1989 साली ब्रोमेट हे घातक असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे 1990 पासून कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, श्रीलंका, ब्राझील, नायजेरिया, पेरू, कोलंबिया अशा देशांमध्ये या दोन्ही केमिकल्सवर बंदी आहे. पण आपल्या देशात अन्न प्रक्रियेला नियंत्रित करणारा कुचकामी कायदा हा आपल्याच जीवावर उठलाय. या संस्थेच्या अहवालानं आपण आजारांना निमंत्रण तर देत नाही ना, अशी शंका येणं स्वाभाविक आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.